सुप्रभात. तर मी चेकआउट वगैरे केलं आहे. तर चला आपली जी 418ची जी जर्नी आहे ती सुरू करूया. 418 किलोमीटर. आता मी निघालो आहे माझ्या हॉटेलवरून आणि उज्जैन इथून आहे 98 किलोमीटर. एक 100 किलोमीटर आधी मला काल माझी जर्नी थांबावं लागली, कारण रस्ता बघा कसा आहे. हा सिंगल रोड आहे, त्याच्यामुळे दिवसा पण हे लोक घाबरत नाही, तर रात्री पण हे लोक काही टेन्शन नाही घेत रस्ता वगैरे क्रॉस करताना. आणि त्यामध्ये होतं असं की रिस्कमध्ये लहान गाडीवाले असतात नेहमी. तर 100 किलोमीटर असाच प्रवास करायचा म्हटलं तर मग लागली आपली. म्हणून मग मी काल हॉल्ट घेतला, म्हटलं थांबूया आणि मग पुढे जाऊया. कारण काय आपल्याला एवढी घाई नाही आहे, एक दिवस वाढेल आपला, त्याने काय नाही होणार जास्त. जर काल आपण उज्जैनला पोचलो असतो तर आज आपण पोचलो असतो मुंबईला. म्हणजे उज्जैनवरून डायरेक्ट मुंबई मी केलं असतं मग. पण असो, नशिबाचा भाग. आता 7 वाजून 14 मिनटं होत आहेत आणि बघतायत तुम्ही आता. हे बघा, हे असे खतरनाकवाले ड्रायव्हर असतात ना, बाहेर निघतात तिथून. त्यांच्यापासून खूप सांभाळून चालावं लागतं. पवनचक्कीच्या प्रदेशामध्ये आपण आलो आहे आता. मस्त मोठ्या पवनचक्की लावलेल्या आहेत त्यांनी इकडे. हे बघा, 1 2 3 मॉर्निंग वॉकला निघालेत सगळ्यात. तिकडे पण आहेत. स्काय बघा किती भारी वाटतं एकदम आज. ढगांची लेअर बघा कशी आहे. हे हेवीवाले किती खाली आहेत आणि ते लाईटवाले किती वर आहेत, ते लगेच कळून येतं एकदम. डिस्टन्स पण दिसतंय. सकाळ एकदम भारी झाली आपली सुरू. बाय द वे, आता मी मध्य प्रदेशमध्ये आहे आणि राजस्थान सोडलं आहे. मध्य प्रदेशमध्ये पोचलो आता मी. म्हणजे सुरुवात झाली आपली. काल रात्रीच झाली ॲक्च्युली ती. जिकडे मी थांबलेलं ते सुद्धा मध्य प्रदेशमध्येच होतं. हां, आणि हे कसं कळतं तुम्हाला ना, तुमच्या टेलिग्रामवाल्यांकडून मेसेज येतो की तुम्ही ह्या प्रदेशात पोचले आहेत, तर ते तुमचे वेलकम करतात. वेलकम मेसेज येतो एक, वेलकम टू सो अँड सो प्रदेश. सो वी आर नाव इन मध्य प्रदेश. जबरदस्त. तिकडे पण नदी असते आणि तिथे पूल असतो. तिकडे मंदिर असतात बाजूला. कारण मी आत्तापर्यंत जेवढं ट्रॅव्हल केलं ना इथपर्यंत, आजच्या दिवसापर्यंत, तर एक ही कॉमन गोष्ट तर पाहिली आहे मी. पूल आहे, नदी आहे आणि बाजूला एक मंदिर आहेच आहे. आता मी थांबलो आहे नाश्ता करायला इकडे सावरिया नावाच्या हॉटेलमध्ये, नाश्ता पॉईंट. तर इकडे थांबून जरा नाश्ता वगैरे करूया आणि मग पुढे निघूया. माझे केस विस्कटलेले असेल तर थोडा समजून घ्या, कारण मी हेल्मेट घातलेलं होतं आणि तसंच आहे त्यावर.
आणि आता मी समोसा चटणी म्हणतात दिलो इकडे, तर समोसा चटणी आणि कॉफी घेतला आजच्या नाश्त्याला. तर पटापट नाश्ता करतो आणि मग पुढे निघायला आपण तयार होतो. नाश्ता झाला, एकदम स्वस्तात होता. 30 रुपयांमध्ये 30 रुपयामध्ये माझा नाश्ता झाला. 20 रुपयाचा तो समोसा होता, समोसा चटणी हे लोक बोलतात, आणि कॉफी 10 रुपयाचा. तर मस्त एकदम छान असा 30 रुपयाचा आपला नाश्ता, स्वस्तात मस्त टेस्टी पण होता. इकडचे भाई सगळे हेवी रायडर आहेत, एकूण एक हेवी रायडर आहेत. डायरेक्ट फर्स्ट लेनमध्ये घालतात लोक गाडी. वेलकम टू द सिटी ऑफ महाकाल. येस, उज्जैनमध्ये आहे आता मी, आणि उज्जैनच्या सिटीमध्ये आता एंटर केलं आहे मी. आणि बघूया आता आपल्याला हा रस्ता कुठून कसा घेऊन जातोय ते. जरा सांभाळून चालवायला लागत आहे इकडे, कारण बैलबुद्धीवाले लोक तर आहेत इथेच. बैलबुद्धी पण नाही, बैलाला पण चांगली अक्कल असते. कधी शिंग मारायची आणि कधी नाही. ते ह्यांची बुद्धी तर बैलासोबत पण तुलना नाही करू शकत आपण. एवढे गाढव आहेत तिकडे. उगाच आपण गाढवाचं नाव खराब करतो. गाढव पण किती मेहनत करतात. कोणाचा तरी आयफोन पडलेला. नेहमी लक्षात ठेवा, प्रवाहासोबत वाहत जा कधी पण, कारण ज्या वेळेला त्या ठिकाणी कोणी थांबत नाही ना, तर तुम्ही पण थांबायचा प्रयत्न करू नका. कारण आणि जर तुम्ही थांबलात चुकीने पण तर खपलात. असं थांबले असतील तर गोष्ट वेगळी. मस्त रिकामे रस्ते आहेत, निघायला मिळतं तर निघा रप इथून. सरळ जायचं इथून पण. जबरदस्त ना, तोफा लावल्यात. आणि तिकडे तिथे समुद्र मंथन होतं, सागर मंथन. माझा जो पॅटर्न आहे ना आत्तापर्यंत, जर मी लक्षात घेतलं तर, जेवढं मी आता रिफ्यूल करतो ना त्यावेळेला 3.5 लिटरचंच जी क्वांटिटी आहे ती पुन्हा रिफिल होते. तर त्यामध्ये माझा आत्तापर्यंत जो अंदाज आहे ना, काल आपण 4 वेळा पेट्रोल रिफ्यूल केलं, ठीक आहे. तर 3.5च्या हिशोबाने 12 आणि 1 13 लिटर पेट्रोल आपलं काल आपण रिफ्यूल केलं. 13 लिटर. आणि त्यातलं काय पूर्ण संपलेलं नव्हतं. आत्ता 2 बार राहिलेले, तेव्हा जाऊन मी पुन्हा रिफिल केलं. तेव्हा आता होत आहेत पुन्हा 3.5 लिटर. आणि त्यामध्ये आपले किलोमीटर वाईज जर आता आपण बघतोय तर फक्त 5 किलोमीटर उरलेत 3000 किलोमीटर पूर्ण व्हायला. म्हणजे आपला जो सर्किट होता त्या सर्किटचा 3000 किलोमीटर पूर्ण व्हायला. आणि मी आता हा जो रूट आहे ना, हा वेगळा रूट आहे. हा सेम रूट नाही आहे. जाताना मी गुजरातमधून गेलेलो आणि घरी रिटर्न जाताना मी राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा 2 ह्या रूटने जातो आहे. तर पुन्हा सेम रस्त्यावरून रिटर्न यायला काही सेन्स नाही पडत आहे. म्हणून मग मी म्हटलं चला ही बाजू पण एक्सप्लोअर करूया, म्हणजे आपल्याला समजेल त्या साईडला तर आपण हा रूट घेऊ शकतो की नाही घेऊ शकत. तर इकडे हॉटेल्स वगैरे पण आहेत बऱ्यापैकी. आणि आता मी इंदोरमध्ये आहे. इंदोर सिटीच्या आउटस्कर्टमध्ये आहे आणि सिटी सेंटर इथून 7 किलोमीटर आहे. हा रूट बघा अचानक लागलेला इंदोरमधला. तर हे TCS आहे, TCSचा कॅम्पस. आणि हा TCSने डेव्हलप केलेला रूट जबरदस्त. बरंच मोठा कॅम्पस आहे TCS आहे. बिल्डिंग एकदम आतमध्ये आहे ती. हा जो रूट आहे ना, ह्याला सुपर कॉरिडॉर मार्ग असं हे लोक म्हणतात, म्हणजे नाव ठेवलं आहे.
जो महाकालपर्यंत जातो, उज्जैनपर्यंत. आणि ह्या बाजूला आहे ना सगळ्या IT कंपनीज आहेत. TCS सोडलं ना मी मगाशी, त्यानंतर इन्फोसिस लागलं. आणि त्या बाजूला पण अजून असतील जर कॅम्पसच्या त्या बाजूला आतमध्ये गेल्यावरती. पण बाहेरच्या बाजूने तरी मला 2च लागले आणि दोघांचेही कॅम्पस मोठे मोठे होते. त्यामध्ये TCSचं सगळ्यात मोठं कॅम्पस आहे मला असं वाटतंय. आणि त्याचसाठी इथे हे मेट्रोचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. कन्स्ट्रक्शन रोड चांगला आहे काय, गड्डा नाही ना. बेकार. आता हा आपल्याला गुगल इकडून तिकडून गल्ल्या गुल्ल्यांमधून काढतोय आणि आपण आता हायवे 52ला जाऊन कनेक्ट होणार आहोत. मगाशी 47ला कनेक्ट झालेलो, पण त्याने 47वरून फक्त असं एक झलक दाखवली की बस झाला. आता चला परत चला गल्ली गोळ्यातून. जो 47 आहे तो वेस्ट साईडला जातो आणि हा जो आहे हा ईस्ट साईडने साऊथला जातो. तर असं कॉम्बिनेशन आहे यांचं. त्या साईडने पण जाऊ शकतो, पण तो थोडा लॉंगेस्ट रूट आहे कम्पॅरेटिव्हली ह्या रूटपेक्षा. आता इथून आपण एकदा लवकर निघालो ना मग काही टेन्शन नाही. हे बघा उलटी महाराज गुटखा खातात आणि बाहेर ओकतात. फुल धनाधन कुंबून चालत गाडीमध्ये पण. म्हणजे कसं आपण इथून लगेच निघू, कारण त्यांना रेमटवायला चान्स नाही, आपण रेमटवू शकतो. आपल्यासाठी हा बऱ्यापैकी मोठा रस्ता आहे. दोन्ही बाजूला मस्त हिरवगार शेत आहे. त्यांनी शेतीसुद्धा लावली असं वाटतंय मला. जर स्लो डाऊन करूया, कारण मला माहिती होतं या खड्ड्याजवळ मी पोहोचेन. इथे पण शेत आहे, इथे पण शेत आहे आणि इकडे त्यांची घरं आहेत. मीटर. हा रूट आहे ना सॉलिड आहे एकदम. म्हणजे जाताना आपल्याला असं काहीच लागलं नव्हतं. आणि आता बघा, आता जेवढे ॲडव्हेंचर करता येतील तेवढं करवतं आपल्याला. हा वॉटर क्रॉसिंग, वॉटर क्रॉसिंग. ते जरा सांभाळून ते जरा कशाच बाहेर निघाले ब्रॉड. टायरची ग्रिप सॉलिड आहे, सटकत नाहीत जरा पण. ऑफ रोड भारी एकदम. धडाधड 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 धडाधड. चला इकडे भारी आलो आलो आलो. घाट प्रारंभ. अजून एक घाट. ओ माय घाट गॉड. याचा ट्रेलर बघा कसला खतरनाक आहे एकदम. एवढं लोड आहे त्याचा की टायरची हवा पण अशी कमी दाबलेली गेलेली असते एकदम जबरदस्त.
कॅटरपिलर. आणि तो चाललाय 5च्या स्पीडने, 5 ते 10च्या स्पीडने चाललेला आहे तो हळूहळू. ट्रक तो जाने दो, अपन इधर से जाएंगे, इधर से जाएंगे हळूहळू. विचार करा अशा ट्रकवाल्यांना किती हळूहळू जावं लागत असेल, एकदम सावधानपूर्वक. कारण नजर हटी, दुर्घटना घटी. शेवटचे 199 किलोमीटर बाकी आहेत आणि मी आता ब्रेक घेतला आहे इकडे. अजून पण मी मध्य प्रदेशमध्येच आहे. काय झालं रे? अजून पण मी मध्य प्रदेशमध्येच आहे. मध्य प्रदेश सोडायला मला जवळपास अजून एक दीड तास तरी जाईल. त्याच्यानंतर मग धुळे लागेल. आजचा आपला शेवटचा जो स्टॉप असेल तो धुळे आहे. त्यानंतर मग आपण आपली जर्नी धुळेला एंड करणार आणि मग जे उरलेले डिस्टन्स आहेत ते उद्या कवर करणार. उद्या धुळे ते मुंबई असा प्रवास आपण करणार आहोत. तो आपला उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्याचा दिवस आपला जो असेल तो ट्रिपचा सुद्धा शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्या ही सिरीज पूर्णपणे संपेल. जर हे काढू आणि साईडला ठेवू. पूर्ण आता लँडस्केपच बदलणार आहे इकडून पुढे. हे बघा कसं आहे, मस्त नदीवरचा पूल संपला आणि आपण पुन्हा आतमध्ये जंगलामध्ये शिरतोय. हार्ड रायडर ड्रायव्हर बालाजी विहार. इज इट अ वन वे? खतरनाक वारा सुटलाय. त्या गाडीच्या जे प्लास्टिक आहे ना ते किती फडफडत आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता. मी असा हात पण ठेवतो ना तरी पण मागे फेकतोय, एवढा जोरात वारा येतोय समोरून. गाडी आला ते पुरमपुरा. त्या बाजूला पावसाळ्याचं वातावरण आहे, पूर्ण पाऊस पडतो तिथे आणि इकडे ढग आहे पण पाऊस पडत नाही आहे. पण गाडी खूप अनस्टेबल होते त्याच्यामुळे. ते बघा किती फडफड करते. तो ट्रक एवढा फास्ट पण नाही, माझा स्पीड 70चा आहे. जरा स्लो डाऊन करूया आपण, बघूया कुठपर्यंत मिळतो पाऊस. जोरात आहे वाटतं. हो, थांबून आपल्याला थांबावं लागेल, थांबून कव्हरअप करावं लागेल. कवर झाडाखाली. जोरात आला पाऊस. ग्लव्स काढून ठेवून देतो यात, पण त्याआधी याला काढा. आधी पॅन्ट घालूया आपण. हे बघ किती ओलं झालंय. आय एम रेडी फॉर द रेन. आणि चला निघूया आता लवकर, कारण खूप पाऊस आहे इकडे. तर हळूहळू निघूया आपण पुढे, थांबायचं नाही. अचानक हा पाऊस लागला आणि किती आजूबाजूला वातावरण. तर मला माझा माईक काढून ठेवावा लागला आणि व्हॉइस ओव्हर द्यावं लागतं त्यासाठी. कारण जर मी माईकचं ते आउटलेट आहे ते ओपन ठेवलं तर त्यातून पाणी जाण्याची आतमध्ये शक्यता आहे आणि त्यामुळे कॅमेरासुद्धा खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी ते बंद. काय माहिती आता हा किती मोठा आहे आणि बघूया हा पाऊस आपल्याला कुठपर्यंत येतो. छान आहे एकदम. पावसाचं वातावरण आहे इकडे. त्यात मी पॅन्ट काढली आहे
जीन्स आणि लोपन आहे. खूप जोरात पाऊस तर नाही आहे, थेंब 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 पडतो आहे. पण जेव्हा आपण गती वाढवतो गाडीची त्यावेळेला खूप जास्त होतं, मग ते थेंब थेंब पावसाचं रूपांतरण घेतात. मस्त हिरवगार वातावरण झालं आहे. थोड्या वेळातच मी आता महाराष्ट्रामध्ये एंटर करेन. 94 किलोमीटर उरले आहेत आणि धुळे म्हणजे धुळेपासून, इथून धुळे. आणि आजचा आपला जो हॉल्ट असेल तो धुळेलाच असणार आहे. MP ची बॉर्डर क्रॉस करून महाराष्ट्रामध्ये आलो आहे. आता इथून महाराष्ट्र सुरू होतो आणि लवकरच मी धुळेला पोहोचेन 1-1.5 तासामध्ये. पाऊस तर नाही आहे इकडे, पाऊस पडून गेला आहे, पण जे काही पडत आहे ते खूप बेकार आहे. कारण हे जे ट्रक चालले आहेत ना पुढे, त्यांनी पूर्ण चिखल उडवून उडवून आहे ना घाण करून टाकलं आहे आयुष्य. महाराष्ट्रात एंटर नाही केला तर बघा ही आहे रस्त्यांची अवस्था. काय रे देवा, एवढा वेळ मी उत्तर प्रदेशमध्ये चालतो आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडतो आहे, तिकडे नाही ही अवस्था. वेलकम टू महाराष्ट्र. आणि हे पहा महाराष्ट्रामधले सुपर हायवेज किती जबरदस्त आहेत. जबरदस्त म्हणजे अल्ट्रा प्रो मॅक्स जबरदस्त. कधी सुधारणार आपली गव्हर्नमेंट. खंडपासून ते मध्य प्रदेशपर्यंत ट्रॅव्हल आत्तापर्यंत केलं आहे, बरोबर. त्यामध्ये सगळ्यात घाणेरडे रस्ते आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातले अतिशय घाण रस्ते आहेत. म्हणजे हायवेची अशी बूच मारून ठेवली नाही ह्यांनी की आपण विचारही नाही करू शकत. महाराजांच्या भूमीवरती हे असे करप्ट झालेले रक्त कसं काय जन्माला आलं मला तेच समजत नाही आहे. महाराजांनी एवढा मोठा महाराष्ट्र घडवला. बॅटरी संपलेली, तो बॅटरी रिप्लेस केली आणि आता हां मी काय टॉपिक कुठल्या टॉपिकवर होतो. एवढा मोठा प्रवास केला मी उत्तराखंड ते मध्य प्रदेश, पण एवढी घाण रस्ते, एवढी वाईट अवस्था हायवेची कुठेच नव्हती. हां काही ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया होते, त्या ठिकाणी ते राष्ट्रीय महामार्ग नव्हते, ते राजकीय महामार्ग होते. आता हा जो महामार्ग आहे हा राजकीय महामार्गांमध्ये येतो का राष्ट्रीय महामार्गांमध्ये येतो? नाही, हा राष्ट्रीय महामार्गामध्येच येतो. हा NH52 आहे. काय ही अवस्था करून ठेवली म्हणजे विचार करा तुम्ही. मला ना मगाचपासून मी खड्डे वाचून गाडी चालवतोय, खड्डे वाचून अक्षरशः. एवढे मोठे मोठे खड्डे आहेत इकडे रस्त्यांमध्ये आणि पाणीसुद्धा साचलं आहे त्यामध्ये. आता तुम्ही मला म्हणाल की खूप मोठा लागून आला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर असं नाही आहे. जर महाराष्ट्र एवढा प्रगती करतो आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये आणि अग्रेसर आहे महाराष्ट्र, बरोबर. प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स सेंटरला देतो, राज्य सरकार गोळा करते आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला काय मिळतं? एक नागरिक म्हणून तुम्हाला काय मिळतं? हे असे खड्डेवाले रस्ते. तर हे जे काही दिसते ना तुम्हाला हे खड्डे, हे आपल्याच रस्त्यामधून आपण जे टॅक्स भरतो, आपण जे पैसे देतो सरकारला प्रत्येक गोष्टीच्या मागे, तिथूनच हे सगळं घडतं. सरकारकडे कुठून आले पैसा? सरकार काय नोकरी करते कुठे जाऊन? माझं लंच आता झालं आहे आणि इथून हॉटेल 1 तासावर आहे अंतरात, 1 तासाच्या अंतरावर आहे, 59 किलोमीटर्स. तो निघूया तिकडे, कारण आपल्याला वातावरण बघा पुढे कसं मिळणार आहे. खतरनाक आहे, एकदम खतरनाक झालं आहे. मगाशी नव्हतं असं, पण आता एकदम डेडली झालं आहे एकदम. तर आपली पूर्ण लागायच्या आधी इथून कल्टी मारा. ही बघा खतरनाक, खतरे को खिलाडी फुल ऑन एकदम. आज फुल क्वार्टर मारली एकदम. वातावरण तर एकदम जबरदस्त खतरनाक झालेलं दिसते तिकडे. तर जेवढं लवकरात लवकर आपल्याला पोचायला
जमेल तेवढ्या लवकर पोहोचायचा प्रयत्न करू या. एवढा वेळ ट्रॅव्हल करतो, 1000 किलोमीटरपेक्षा जास्त झाले मला ट्रॅव्हल करून. बरं, पण माझं जे रेन लायनर होतं ना वरचं, ते आजपर्यंत कधी खराब नाही झालं. जसं मी महाराष्ट्रामध्ये शिरलो ना, पार त्याची लागली आहे पूर्ण एकदम, म्हणजे फुल एकदम चिखलाने माखला आहे तो. आता सगळ्यात आधी जाऊन त्याला धुवायला लागेल, तेव्हा तुम्हाला दाखवत होतो धुवायच्या आधी काय अवस्था झाली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं लांबूनच, हे बघा इथे पाऊस सुरू झाला आहे मजबूत एकदम. तर इतक्या गावात आपलं टायर लहान असल्यामुळे आहे ना, हे जे गॅप्स आहेत ना, हे गॅप ती प्रॉपर घेत नाही, त्याच्यामुळे ना खूप हँडल वॉबल होतो. मगाशी मी तुम्हाला काय म्हणालेलो, पूर्ण हायवेशी मारून ठेवले यांनी. हे बघा ही अशी रस्ते तुम्हाला जर बनवायचे नाहीत ना, तर कृपया त्यांची मारू तरी नका. किती अनस्टेबल होते आणि गाडी. आता इथे मी जर कुठे 50-60च्या स्पीडवर चालवू शकतो, 50 तर आहेत, 60च्या वरती आरामात घेऊन गेलो असतो. पण ह्यांनी अवस्था अशी करून ठेवली आहे की मी 55 पण क्रॉस नाही करू शकत आहे. हार्डली 50-55च्या मध्ये चालवते. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा, खतरनाक हँडल वॉबल होतं एकदम. हा नशीब त्यातल्या त्यात हा जो क्लाउड आहे खूप जास्त मोठा नाही आहे. मी ना माझी गाडी जरा ह्या बाजूला ठेवतो, कारण त्या बाजूला वातावरण जरा टाईट आहे रस्त्याचं. चाललो आहे आता हॉटेलवरच. 9 किलोमीटर राहिलेत हॉटेलला पोहोचण्यासाठी. आणि मुंबई इथून आहे काहीतरी एक 330 किलोमीटरमध्ये, म्हणजे मला 6-7 तास लागतील पोहोचायला. जर मी उद्या 12ला निघालो तर संध्याकाळी 8-9ला पोहोचेन. आता तुम्ही म्हणाल 12 ते 8-9, 8 ते 9 तास होतात, 7 तास थोडी. रनिंग टाईम जो आहे तो 7 तासांचा असतो आणि मधला ब्रेक वगैरे धरून सगळं 8 ते 9 तास, 1 ते 1.5 तास ब्रेक टाईम पकडा. छोटे छोटे ब्रेक, मोठे ब्रेक सगळे धरून एक 10-15 मिनटामध्ये आपण माझ्या हॉटेलवर असू. तर माझा आजचा जो प्रवास आहे तो संपला. म्हणजे कुठून सुरू केलं होतं आपण, उज्जैनपासून मी 100 किलोमीटर अलीकडे होतो आणि उज्जैनपर्यंत पोचायला आपल्याला 2 तास लागले. नंतर तिथून इथे पोचायला 5 तास लागले. तर ओव्हरऑल जी आपली टोटल जर्नी होती ती 7 तासाची होती रनिंग जर्नी. सकाळी 7ला निघालेलो, आता वाजतात 5. जर रनिंगमध्ये असं पाहायला गेलं कंटिन्युअस, जर आपण न थांबून चालवलं तर दुपारी 3ला पोचायचं होतं, पण आपण 5ला पोचलो आहे. म्हणजे 2 तास आपलं ब्रेकमध्ये गेले, किंवा कुठे ट्रॅफिक वगैरे मिळालं तर ते वर खाली जरा होतं. आणि पोचलो आपण सुखरूप कसं तरी. मध्ये पण एक पॅच मिळाला होता, तो लकीली मला ना एक गॅप मिळाला. त्या गॅपमधून मी गाडी टाकली आणि सर्व्हिस रोडमधून बाहेर काढले आणि नंतर मग पुन्हा मेन रोडला आलो. पुन्हा मेन रोडला आल्यानंतर मग मला वाटलं आता पोलीस वगैरे उभे होते, म्हटलं आता येऊन देतील की नाही. मग घातली गाडी, म्हटलं पकडला तर पकडलं, बघूया. मग काय नाही, जाऊ दिलं त्यांनी आणि 5 मिनटामध्ये इथे पोहोचलो मी. जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल आणि व्हिडिओ पाहिला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही कमेंट्स असतील तर नक्की करा, जेणेकरून मी इम्प्रूव्हाइज करेन आणि माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ॲड करायचा प्रयत्न करेन. ही काय आहे माझ्याशी रूम, थोडी महाग आहे ही बाकीच्या अकोमोडेशन्सपेक्षा, पण छान आहे, मिळाली मला. आणि हायवेला लागूनच आहे, म्हणजे मला बाहेर निघताना काही करायची गरज नाही लागणार आहे. हे आहे इकडचं परिसर, म्हणजे हे पण त्यांचंच आहे. पूल वगैरे पण आहे वाटतं यांच्याकडे. परत पाऊस सुरू झाला, हो पाऊस सुरू झाला. आणि टी व्ही वगैरे तर नॉर्मलच आहे. हे इकडे वॉर्डरोब सगळं. आणि हे वॉशरूम
बाकी तर असं काही स्पेशल नाही आहे, जे आहे ते नॉर्मलच आहे.